स्वामी समर्थ पाठ चौथ्यामध्ये सांगितलं आहे तुम्ही स्वस्तिक कसं काढायचं, काय बोलायचं. आणि आता एक उपाय करायचा आहे तुम्हाला. रोज रात्री म्हणजे रात्रीच्या टायमाला पौर्णिमेच्या दिवशी 2 अखंड लोंगा घ्यायच्या 2 आणि 1 कापूरवडी घ्यायची. घरामध्ये आपल्या देवाजवळ जाळायची. देवाजवळ जाताना 99 मंत्र म्हणायचा. संपूर्ण घराभर फिरायचं. त्याच्याने काय होईल, आपल्या घरातील दुष्ट नजर बाहेर जाते, नकारात्मक शक्ती बाहेर जाते, सकारात्मक शक्ती आपल्या घरात येते. लक्ष्मी मातेचा अखंड वास तुमच्या घरात वास राहील आणि तुमच्या मनाला सुद्धा शांतता लागेल. स्वस्तिक काढताना तुम्हाला 99 मंत्राचा जाप करायचा आहे. स्वस्तिक हे काढताना व्यवस्थित स्वस्तिक काढा. स्वस्तिकचे काढण्याचे पण काहीतरी नियम आहे. जिथून बिंदू असतो बघा, तिथूनच तुम्हाला अशी रेषा ओढायची आहे. स्वस्तिक काढायचं आहे. दोन्ही साईडने 4 थेंब ठेवायचे. दोन्ही साईडने रेषा मारायची आहे. मनोभावाने श्रद्धेने करा, खूप श्रद्धेने करा. खूप अशी उच्च कोटीची अशी सेवा आहे. चैत्र पौर्णिमेला तुम्ही काढल्या तर तुमच्या घरात नक्कीच सुख शांती येईल आणि तुमच्या मनाला पण शांतता लागेल आणि तुम्हाला नक्की अनुभव येईल. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आवडला असेल तर कमेंट करा. श्री स्वामी